वाळू उत्खनन करणाऱ्या 2 पोकलेन मशीन जप्त. मारेगाव महसूल पथकाची कोसारा येथे कारवाई. मारेगाव तालुक्यातील कोसारा येथे वर्धा नदीच्या पात्रात रात्रीच्या वेळी अवैधरित्या वाळूचा उपसा करणारे 2 पोकलेन मशीन जप्त करण्यात आले. कोसारा येथे वर्धा नदी पात्रात रात्रीच्या वेळी भद्रावती तालुक्यातील वाळू माफिया स्थानिक व्यक्तींच्या सहकार्याने मशीनच्या सहाय्याने वाळू उत्खनन करत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर तहसीलदार उत्तम निलावाळ हे पथकासह घटनास्थळी रवाना झाले. ही कारवाई मध्यरात्री करण्यात आली. यावेळी त्यांना कोसारा शिवारातील वर्धा नदी पात्रात पिवळ्या रंगाचे 2 पोकलेन मशीन अवैध वाळू उत्खनन करताना आढळून आले. त्यामुळे पथकाने दोन्ही पोकलेन मशीन जप्त केले. मशीन चालक यांना गौण खनिज परवानाबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे परवाना मिळून आला नाही. दोन्ही पोकलेन मशीन जप्त करून तहसील कार्यालयाच्या प्रांगणात लावण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी विकास मीना, उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार उत्तम निलावाळ, तलाठी सनी कुडमेते, तलाठी प्रवीण उपाध्ये, तलाठी चिकनकर, तलाठी सरनाईक, वाहन चालक विजय कनाके सह 3 पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. शासकीय नियमानुसार पोकलेनला दंड करणार. शासकीय नियमानुसार प्रत्येकी पोकलेनला 7,50,000 रुपये, तब्बल 15 लाख रुपयाचा दंड करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार उत्तम निलावाळ यांनी आज दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता दिली आहे.